सुद्धा भर चौकात त्याला त्याच ठिकाणी त्याच गोठ्यामध्ये त्याला जिवंत जाळलं पाहिजे असं आम्हाला सांगायचं आहे। आज एवढ्या लहान मुलीवर अत्याचार करून बलात्कार करून आणि त्या नराधमाला गाडीत घालून नेलेले हे सुद्धा सरकारने कृत्य वाईट केलेलं आहे। तिला जागेच तिथे त्याला संपवलं गेलं पाहिजे। जोपर्यंत असं हे बलात्कार अत्याचार प्रकरण थांबणार नाही हेच आम्हाला सांगायचं आहे सरकारला। त्या मुलीच्या वडिलांची कॉलर धरली जाते, लोकांवरती लाठीमार केला जातोय। हे काय चाललं आहे? सरकारने डोळे झाकून बसलेले असेल तर त्या सरकारने आज डोळे उघडे करून बघावे की काय चाललेलं आहे। आमचा हा जाहीर निषेध त्यांनी बघावा आणि याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा। ही सरकारला फाशी झालीच पाहिजे, त्याचा चौरंग केलाच पाहिजे। महिलेच्या जागी 1000 महिला उभ्या करू पण त्या नराधमाला सोडणार नाही। सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी आज पुन्हा एकदा हडपसर या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय नसरापूर या ठिकाणी एका 4 वर्षीय चिमुकली मुलीवरती झालेल्या लैंगिक अत्याचार खून प्रकरणाबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापजनक परिस्थिती जी आहे ते निर्माण झालेली आहे आणि संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहावयास मिळते। एवढंच नाही तर आज हडपसर या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी एकत्रित येऊन चिमुकलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराला न्याय मिळण्यासाठी आणि 65 वर्षीय सैतान जो नराधम आहे त्या नराधमाला तात्काळ शिक्षा होण्यासाठी आज या ठिकाणी हडपसरच्या काही महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी बॅनर घेऊन जाहीर निषेध करत असतानाचं दृश्य आपल्याला पाहावयास मिळतं आहे। आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ताई, नसरापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळं आपण संतापजनक परिस्थितीमध्ये आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आपण देखील या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी करताय, काय सांगाल? नसरापूरमध्ये अत्याचार केलेला आहे 4 वर्षाच्या मुलीवर। अशा नराधमांना जागेवर संपवलं पाहिजे। आम्हाला तो मुख्यमंत्री साहेबांना एकच निवेदन करायचं आहे की हे असं आताच नाही तर वारंवार असं घडते। कळी उमजायच्या अगोदरच मुलींना संपवलं जातं, त्यात मुलींचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे आणि अशा प्रकारचं हे क्रूर हत्या करणाऱ्या त्या नराधमाला चांगलीच फाशीची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आणि ह्या असं शाळेत सोडणं किंवा घराचं बाहेर खेळणं मुलींनी आमच्या मुलींनी कसं मोठं व्हावं आणि मुलांसाठी किंवा मुलींसाठी हा जो संरक्षण आहे हे संरक्षण कुठेही आम्हाला दिसून येत नाहीये। आणि एवढं सीसी फुटेजमध्ये समोर तो माणूस दिसून सुद्धा भर चौकात त्याला त्याच ठिकाणी त्याच गोठ्यामध्ये त्याला जिवंत जाळलं पाहिजे असं आम्हाला सांगायचं आहे। आज एवढ्या लहान मुलीवर अत्याचार करून बलात्कार करून आणि त्या नराधमाला गाडीत घालून नेलेले हे सुद्धा सरकारने वाईट केलेलं आहे। तिला जागेच तिथे त्याला संपवलं गेलं पाहिजे। जोपर्यंत असं सरकार असा निर्णय घेत नाही तोपर्यंत महिलांवरच्या मुलांवरच्या हे बलात्कार अत्याचार प्रकरण थांबणार नाही हेच आम्हाला सांगायचं आहे सरकारला। नक्कीच आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने महिला भगिनी जे आहे ते आक्रोश भूमिकामध्ये आपलं वक्तव्य आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत आहे। आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची योजना हे राबवले जाते, मात्र या ठिकाणी लाडकी बहीण किंवा लेक माझी लाडकी हे सुद्धा असुरक्षित आहे असं दृश्य दिसतंय। तुम्ही कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? सरकारने आम्हाला लाडकी बहीण योजना नाही दिली तरी चालेल, पण आमच्यासारख्या चिमुकल्या लहान मुली रोज एक प्रकरण होतंय, सरकारने ह्यावरती लक्ष दिलंच पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे सरकारला। तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि प्रत्येक नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ते पण भर चौकात झाली पाहिजे। हीच आमच्या महिलांची तळतळ आहे। तुम्ही ती तळतळ फक्त बघून शांत बसताय, प्रत्येक वेळी तेच होतंय। आता तुम्ही ह्यावरती काहीतरी केलंच पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। आम्हाला तुम्ही पैसे दिले नाही तरी चालेल लाडक्या बहिणीचे, पण हे लाडक्या बहिणीसाठी तुम्ही एक सुरक्षा दिलीच पाहिजे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या सरकारने लाडक्या बहिणीचे सुरक्षतेबाबत महत्त्वाचा विचार केला पाहिजे। लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहिणी योजनेचा लाभ नाही दिला तरी चालेल, पण लेक माझी लाडकी आणि लाडकी बहीण सुरक्षा मात्र वाढवली पाहिजे आणि तात्काळ अशा कृत्य करणाऱ्या नराधमांना तात्काळ फास्ट ट्रॅकवरती फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जर तुम्हाला देता येत नसेल तर तशा नराधमांना, तशा सैतानांना तुम्ही आमच्या हवाली करा, जनतेच्या हवाली करा, मग आम्ही धडा त्यांना शिकवू असं देखील या ठिकाणच्या महिला भगिनी म्हणतात। आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। ताई, नसरापूर या ठिकाणी ज्या 4 वर्षीय चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार झाला
तिला ज्या पद्धतीने मारण्यात आलं, शेणामध्ये गाडण्यात आलं, अशा 65 वर्षीय नराधमाला पोलीस प्रशासन आजही सुरक्षा देते आहे. तुम्ही कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? ही गोष्ट पूर्ण चुकीची वाटते. शिवाजी महाराजांच्या काळात जर आपण असला असतो, महाराजांनी डायरेक्ट चौरंग ही शिक्षा दिली असती. आत्ता पण ह्या काळामध्ये त्या नराधमाला चौकामध्ये आणून त्याला चौरंग शिक्षा द्यावी, जेणेकरून पुढची जी वृत्ती आहे, जी ही घाण वृत्ती जी आहे ती संपली पाहिजे. नुसते एकाच माणसाला शिक्षा देऊन उपयोग नाही, तर ही वृत्ती संपवली पाहिजे. जर महाराज असले असते तर महाराजांनी फाशीची शिक्षा न देता त्याचा चौरंग करून तिथेच त्याला पूर्ण मारून टाकलं गेलं पाहिजे. अशी आत्ताच्या क्षणी ही शिक्षा अशी व्हायला हवी. इतकी दुःखद घटना घडलेली आहे, की डेंजर ती परिस्थिती होती. तो परिस्थिती पाहिल्यानंतर की मोना आज ते CCTV फुटेज जरी पाहिलं तरी अंगावरती शहारे उभं राहत आहेत, रडायला येते, अश्रू अनावर होत आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या घटनेचा विरोध जनता करते तर जनतेवरती लाठीचार्ज हे पोलीस प्रशासन करत आहे. तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टी? आमचं एवढंच महिलाचं म्हणणं आहे की त्याला आहे ना फाशी आमच्या हवाले करा, आम्ही त्याला तोडून मारू. अत्याचार झाला. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांवर लाठीचार्ज केलं जातं या घटनेमुळं. तुम्ही कसं पाहता या घटनेला? नाही, ह्या घटनेला हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्यावेळेस एखाद्या मुलीवर असा भयानक अत्याचार होऊन त्या मुलीची हत्या केली जाते आणि पोलीस प्रशासन ज्यावेळेस महिला जर न्याय मागण्यासाठी जातात आणि पोलीस प्रशासन त्यांनाच लाठीमार करून आणखी आम्हाला न्याय मागायला जातात त्यांनाच लाठीमार करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? न्याय मागायला जाणार कुणीकडे? न्याय तर फक्त आम्ही डिपार्टमेंटकडेच मागू शकतो, पण हा लाठी अत्याचार करून टोटल हे चुकीचं झालेलं आहे हे कृत्य. म्हणजे आज हे असं तुम्ही आज जर केलं तर उद्या उठून आणखी कोणते पालक जर गेले, पालकांवरच किंवा एखाद्या जनतेवर तुम्ही जर लाठीमार करत असणार तर जे अनेक आरोपी तयार होतील आणि अनेक महिलांवर अत्याचार होतील, अनेक महिलांवर बलात्कार होतील, अनेक महिलांची हत्या होईल, हे तर मला सांगायचं आहे. ज्या मुलीच्या वडिलांवरती आज काय परिस्थिती आहे, त्या मुलीच्या वडिलांची कॉलर धरली जाते, लोकांवरती लाठीमार केला जातोय. हे काय चाललं आहे? सरकारने डोळे झाकून बसलेले असेल तर त्या सरकारने आज डोळे उघडे करून बघावे की काय चाललेलं आहे. आमचा हा जाहीर निषेध त्यांनी बघावा आणि ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा. ही सरकारला फाशी झालीच पाहिजे, त्याचा चौरंग केलाच पाहिजे. आम्ही सुज्ञ महिला आहोत, एकेकाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार आणि आम्ही आता गप्प बसणार नाहीये. एका महिलेच्या जागी 1000 महिला उभ्या करू पण त्या नराधमाला सोडणार नाही. पण माझी अशी इच्छा आहे की पुढं जाऊन सुद्धा महिलांना सुरक्षा मिळावी. नुसतं ह्याच प्रकरणावर थांबून हे प्रकरण वारंवार घडतायत, तर इथून पुढं महिलांना सुरक्षा मिळण्यासाठी सरकारने काहीतरी करावं, काहीतरी योजना कराव्यात, काहीतरी कॅमेरे लावावेत, काहीतरी योजना करून पुढील महिला कोणत्याही वयातल्या महिलेवर हा अत्याचार होतो तर यासाठी सरकारने काहीतरी नियोजन करावे ही आमची मागणी आहे. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 65 वर्षाच्या ज्या नराधमाने, ज्या सैतानाने नसरापूरमध्ये 4 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिला संपवलेला आहे, ज्या पद्धतीने त्या 4 वर्षीय चिमुकली मुलीला शेणामध्ये लपवलेला आहे, त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी हे लाडक्या बहिणीच्या योजनेची अपेक्षा करत नाही, तर ज्या ठिकाणी ज्या महिलांवरती ज्या लेक माझी लाडकी अशा मुलाबाळांवरती अन्याय अत्याचार होत असेल आणि त्या ठिकाणी जर सरकार त्या आरोपींवरती तात्काळ कारवाई करण्याऐवजी जर आरोपींनाच संरक्षण देत असेल तर आम्ही सरकाराचा देखील जाहीर निषेध करू, असं या ठिकाणी आंदोलनकर्ते महिला भगिनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं आहे हे आपल्या चॅनलमध्ये कमेंटच्या माध्यमातून सांगायला मात्र विसरू नका. कॅमेरामॅन अजय सूर्यवंशीसह मी मनीष